खूप छोट्या छोट्या अपेक्षा आहेत माझ्या समाज बांधवांच्या, फार छोट्या. जर तसं पाहिलं ना, मी आज मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यातले झेडपी सर्कल, पंचायत समिती, गट हे फिरून काढले आहेत माझ्या टीमने आणि मी. पण त्याच्यातून मला जे प्रश्न मिळाले की बुवा ज्या सिच्युएशन मध्ये मराठवाड्यात काम व्हायला पाहिजे, पॉलिटिकल असेल, सामाजिक असेल, ते होत नाहीये. त्यामुळे आज कुठला तरी तिसरा पर्याय समाजाला पाहिजे आहे आणि तो आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान या नावाच्या संघटनेच्या माध्यमातून आपण समाजाला देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तो लोक आम्हाला एवढं चांगल्या पद्धतीने स्वीकारताय, कारण मी आतापर्यंत मला आलेल्या 100 प्रश्नापैकी कमीत कमी 25 प्रश्न सोडलेत आणि त्याच्यात माझी खरंच अशी एक अडचण होत होती की आचारसंहिता चालू असल्यामुळं ते 100 प्रश्न सोडायला मला जड जात होतं की ते सोडता नाही आले. पण 4 जून नंतर ते राहिले 75 प्रश्न पण सोडल्या जातील. आणि हे मी तुम्हाला टक्केवारी सांगतो, म्हणजे 100च बेसिक प्रश्न आले नाहीत, प्रश्न खूप अतांत आलेत आणि त्या प्रश्नांवर मी बऱ्यापैकी मार्गी पण लावलेत. पण मी तुम्हाला सांगतो की टक्केवारीतून जर 100 प्रश्न असतील तर त्यातले 25% प्रश्न आपण सोडलेत. पण मी जे काही करतोय ते समाजाच्या हिताचा आणि समाजासाठीच करतोय. माझा बिझनेस, मी प्रोफेशनल आहे ते तुम्हाला सांगू इच्छित नाही. मला समाजकार्य पुढे करायचं. ऐका ना, मी तरुणांसाठीच सगळ्यात जास्त मोठा विचार केला, तरुण आणि माझ्या माता माऊलींसाठी. जेणेकरून आज मी पाहतोय मराठवाड्यामधलं की तरुणांच्या हाताला काम नाहीये, काम नसल्यामुळे ते व्यसनाकडे जात आहे आणि व्यसनाच्या माध्यमातून किती कुटुंब उद्ध्वस्त झालेत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याचा बळी माझं स्वतःचं कुटुंब सुद्धा पडलं होतं, मी ते आज कव्हर केलंय. आणि राहिला विषय तरुणांना, आपण माझं मानस आहे की मी 5000 तरुणांना छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यागणिक नोकरी किंवा बिझनेस उपलब्ध करून देणार आहे. सगळ्यात जास्त मोठी गोष्ट खटकली ही की जो तो येतोय आणि माझ्या भोळ्या भाबड्या समाजाला दिशाभूल करून निघून जातोय आणि त्याच्यामध्ये माझी पण दिशाभूल झालेली आहे. कुठंतरी काम करत असताना आश्वासन दिले जातात, एक आश्वासन दिल्यानंतर त्याचा फॉलोअप कोणी घेत नाही. जेव्हा आपण संघटित होतो ना त्यावेळेस राजकीयच काय पण कुठल्याही शक्तीला त्या संघटनेपुढे झुकावं लागतं आणि संघटन हे त्यासाठीच एकत्र करायचे जेणेकरून ह्या महाराष्ट्रातले, मराठवाड्यातले आणि देशातले राजकीय जे काही मक्तेदार लोक आहेत त्यांनी समाजाचे कामं करावं. माझी संघटना ही कुठलीही राजकीय भूमिका घेत नाही किंवा राजकीय माणसाची पाठराखण करत नाहीये. मी सर्वांना एवढंच हात जोडून विनंती करत की महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या सर्व जनतेने, मायबाप जनतेने एक वेळ छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीसाठी आणि धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या स्थापनेसाठी या. तुम्ही एक वेळेस या, ही संघटना आयुष्यभर तुमच्यासाठी उभा असेल. 365 दिवस तुम्ही अर्ध्या रात्री फोन करा, दिवसा फोन करा, केव्हाही करा, तुमच्या कामासाठी आम्ही तत्पर जाऊ, एवढंच मी आवाहन करेन. आणि सर्वांनी या 26 मेला. मी तुम्हाला सांगू इच्छितो, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून छोटे मोठे आपण 400 बिझनेस वेगवेगळे चालू करणार आहेत तरुणांसाठी आणि महिलांसाठी. आणि त्याच्या उपर मी स्वतः सरकारसोबत सरकार दरबारी भांडून आपण प्रत्येक जिल्ह्याला एक मोठी फॅक्टरी देण्याचा प्रयत्न सरकारकडून आणून करणार आहोत. संघटना म्हटलं तर आंदोलन करणं आलं, चळवळ करणं आलं, प्रशासकीय किंवा शासनाच्या दरबारी आवाज उठवणं आलं. त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी ह्या होणारच आणि त्या गोष्टी झाल्याच पाहिजेत मी तर म्हणतोय. कारण समाजाला जागा करत असताना जर आमच्यावर 4 केसेस आहेत, आम्हाला खरंच काही दुःख नाही. आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर चालू केलेली संघटना आहे. त्यामुळे बघा, तुम्हाला काही सांगायची गरज नाही. न्याय आज आपण सर्वसामान्याला म्हणू शकतो, माझ्या बहिणीला म्हणू शकतो, तरुणांना म्हणू शकतो आणि सगळ्यात मोठा मराठवाड्याला म्हणू शकतो. कारण मराठवाड्याला सगळ्यात मोठा अन्याय झाला आहे, तिथं न्याय मिळायला पाहिजे. जवळजवळ 12-13 मुली आहेत ज्या काम करत आहे. ह्या सर्वांना महिला बॉडीवर काम करून आम्ही यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत, महिलांना संधी देण्यासाठी. 6 महिन्यापासूनचा प्रवास, त्याच्यात भेटलेले लोक, त्यांच्या असणाऱ्या अपेक्षा आपण कुठंतरी छोट्या प्रमाणात आज पूर्ण करताना जो आनंद भेटतो, त्यांच्या अश्रू पाहून आपल्याला जे सुख मिळतं ना, आनंदाचे अश्रू, हे आनंदाचे अश्रू आयुष्यभर काम करताना त्याचं सुखात रूपांतर व्हावं. आपल्या चेहऱ्यावर जरी दुःख असलं तरी लोकांच्या चेहऱ्यावर हसू मिळावे यासाठी काम करायचं आम्हाला. त्यांच्या संघर्षाच्या काळात आनंद सुख, आमचा आयुष्याचा आणि त्यांच्या आयुष्यातला हा ग्राफ कधीच सरळ नव्हता. सुख दुःख, गरिबी श्रीमंती, असा प्रत्येक काळात मी त्यांच्या साथ होतो. बिस्लरीच्या बॉटल पासून तर माठातल्या पाण्यापर्यंत आम्ही सोबत पेलेलं आहे. पण आयुष्यात त्याचं कधीच आम्हाला दुःख नव्हतं, कारण की जेवढी परिस्थिती खडतळ तेवढा येणारा आयुष्य सुखकर
त्याच्यामुळे आयुष्यात जेवढं तुम्ही सुखाचा डोंगर असण्यापेक्षा दुःखाचा डोंगर असणं आवश्यक असतं. आणि त्याच्यातून जी सुखाची वाट तुम्ही सापडताना आयुष्यातून मैत्री म्हणून ती जेव्हा सापडते ना, तेव्हा आयुष्यात कुठंतरी सक्सेस झाल्यासारखं वाटतं. आम्ही 1 जानेवारीपासून या संघटनेच्या कामानिमित्त फिरतोय महाराष्ट्रामध्ये. तर आम्ही जनतेला एवढं सांगू शकतो की आम्ही प्रत्येक गावी, प्रत्येक शहरामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, तिथल्या लोकांच्या काय एज्युकेशनच्या गोष्टी असतील सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. आम्ही फक्त याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करण्यासाठी संघटनेची स्थापना चालू करतोय. तर त्यामुळे तुम्ही या संघटनेच्या स्थापनेच्या दिवशी यावी माझी इच्छा आहे. एक वेळेस तुम्ही संघटनेच्या पाठीशी उभा राहत असाल तर संघटना आयुष्यभर तुमच्या पाठीशी उभा राहील. जय हिंद, जय भारत. ओके. तरुण बांधवांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं या संघटनेच्या उद्घाटन समारंभाच्या दिवशी संभाजीनगरमध्ये दाखल व्हावं. तुमचं येणं हे आमच्या तळमळीची पावती असेल. तुमचं येणं हे शंभूराजांच्या नावाला तुम्ही वाहिलेली श्रद्धांजली असेल असं आम्ही समजतो. त्यासाठी आपल्या मुलाबाळाच्या हक्कासाठी, बेरोजगार युवकांसाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झटणाऱ्या या संघटनेसाठी तुम्ही एक दिवस या. मी येतोय, तुम्ही या आणि एक दिवस तुम्ही संघटनेसाठी द्या. आयुष्यभर संघटना तुमच्यासाठी काम करेल. येत्या 26 मेला छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठी क्रांतिकारी चळवळ आपल्या ह्या नगरीमध्ये होणार आहे. तरी मी सर्व मराठवाड्यातील सर्व युवकांना, माझ्या कष्टकरी वर्गकरी, माझ्या माईबाप जनतेला असं आवाहन करतो की त्यांनी येत्या 26 तारखेला सर्वांनी आपल्या विचाराच्या हक्काच्या लढाईसाठी आपल्याला एकत्र यायचं आहे. त्या लढाईसाठी एकत्र यायचे, त्या लढाईसाठी आपण एक 40 वर्षापासून हा संघर्ष करतोय. म्हणून येत्या 26 तारखेला सर्वांनी एकत्र येऊन आपल्या ह्या क्रांतिकारी चळवळीची एक ज्वलंत चळवळ आपल्याला चालू करायची. म्हणून मी सगळ्याला आवाहन करतो परत की सगळ्यांनी एकत्र यायचं आहे, विचारांनी एकत्र यायचं आहे. जे विचार आपल्याला 40 वर्षापासून चालू ठेवायचे होते ते आता आपल्याला परत चालू ठेवायचे. सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. जय शिवराय. येत्या 26 मेला छत्रपती संभाजीनगर येथे आपण भव्य संभाजी महाराज यांची जयंती व संघटनेचा उद्घाटन सोहळा आहे. मी येतोय, तुम्ही या. जय शिवराय. की आम्ही जे काम तुमच्यापर्यंत येऊन केलं तेच काम तुम्ही एक दिवस आमच्यापर्यंत येऊन करा. एक दिवस धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेसाठी द्या. आयुष्यभर 365 दिवस संघटना तुमच्यासाठी आणि प्रत्येक समाजासाठी करेल एवढ्याच मापक आशावाद की येत्या 26 मेला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या भव्य दिव्य मेळाव्याला आणि आपल्या मराठवाड्यातील सर्वात मोठी छत्रपती संभाजीनगर नामकरण झाल्याच्या नंतरची धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या मार्फत संभाजीराजेंची जयंती होत आहे. त्या जयंतीचं औचित्य साधून तुम्ही सर्वांनी सुद्धा येत्या 26 मेला आपल्या मराठवाड्यातील संबंध तरुणांनी संभाजीनगर येथे येण्याचे सहकार्य करावे. जय शिवराय, जय शंभूराज. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय मी सगळ्यांना एक सांगू इच्छितो की आपली जी ही संघटना आहे जी धर्मवीर नावाची आहे ती कोणत्या एका जातीची नाही आहे. ती 18 पगड जातीची आणि 12 बलुतेदारांची आहे. त्याच्यामुळे असं काहीच नाही. याच्यात प्रत्येक युवक हा जोडला जाऊ शकतो असं माझं मत आहे. तुम्ही येणाऱ्या 26 तारखेला क्रांतीच्या मशाली घेऊन त्या पेटवण्यासाठी आणि त्या ज्वलंत ठेवण्यासाठी 26 तारखेला संभाजीनगर येथे यावं. नमस्कार, मी ॲडव्होकेट जालिंदर जगताप. खऱ्या अर्थानं कोणती अशी पुण्य येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लकडून जावे अशा युक्तीप्रमाणे अगदी मग संत साहित्यात सांगायचं म्हणलं तर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात की इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा विलू गेला गगनावरी अशीच ही संघटना आहे. या संघटनेचं बीज रावताना अगदी क्रिकेट संघापासून सुरुवात झाली तर अगदी मग मराठवाड्यातील 66 लोक असेल तर अगदी आज 60,000 लोकांपर्यंत ही संघटना विस्तृतरित्या सहभाग घेते आहे. मी सगळ्यांना आव्हान करतो येत्या 26 तारखेला क्रांतिभूमी छत्रपती संभाजीनगर इथं बहुसंख्येनं तुम्ही सर्वांनी जमावं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरानंतर प्रथमच आपल्या शहरात भव्य दिव्य छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती, त्याचबरोबर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानची भव्य स्थापना. चला ऐकूया शंभूगाथा कविवर्य अभिमुंडे यांच्या शब्दात. पुरंदर के पत्थरों में हर हर की गूंज थी, अग्नि सम बरसे मेघ बगवी हर बूंद थी. सई माँ के पेट माँ भवानी का सूत्र था, चंचल प्रचंड मानो मन का व रुद्र का. रविवार दिनांक 26 मे 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता. ठिकाण
अयोध्या नगरी मैदान, रेल्वे स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर. अवश्य या, अवगया.